हॅलो एव्हरीवन, मी निखिल सर स्वागत करतो तुमचं माझ्या महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आजचं लेक्चर फार महत्त्वाचं असणार आहे सेकंड इयर सिव्हिलच्या विद्यार्थ्यांकरता। तर बाळांनो, सेकंड इयर 4th सेमिस्टरला सब्जेक्ट आहे हायड्रॉलिक्स। तर हायड्रॉलिक्स या सब्जेक्टमध्ये म्हणजे HYD या सब्जेक्टमध्ये तुम्हाला बाळांनो जो काही फायनल 70 मार्कचा जो काही तुमचा एक्झाम पेपर होणार आहे त्यासाठी पूर्ण 5 युनिट जे असणार आहेत त्यामध्ये असणारे जे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते नेमके कोणते ते मी तुम्हाला आज या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। तेव्हा बाळांनो, फर्स्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर व्यवस्थित पहा। तेव्हा हेडिंग द्या बाळांनो, हायड्रॉलिक्स आहे म्हणजे HYD हा सब्जेक्ट आहे। सब्जेक्ट कोड आहे 314303। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम। ओके, 3 तासांचा हा पेपर असणार आहे बाळांनो। यामध्ये तुम्हाला 5 युनिट पाहायला भेटतात। युनिट वाईज आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहूयात। मी फार कमी क्वेश्चन ठेवलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये, परंतु ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही 50 ते 60 मार्कांचा क्वेश्चन पेपर इझिली सॉल्व्ह करू शकता। ठीक आहे, तेव्हा बाळांनो लक्ष द्या। युनिट नंबर 1 आहे आपला प्रेशर मेजरमेंट। युनिट नंबर 1 आहे आपला प्रेशर मेजरमेंट। हा युनिट आहे बाळांनो 14 मार्क्स करता। 14 मार्कांचा हा युनिट आहे। 14 मार्कांचा युनिट या। तर या युनिटमध्ये आपल्याला काही असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जे आपल्याला व्यवस्थित लर्न करायचे। बघा, यात फक्त 6 ते 7च टॉपिक मी सांगितलेले जे प्रॉपर करा, तेवढे केले तरी पुरेसे आहेत। बघा, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, तुम्हाला फ्लुइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज करायच्या। फ्लुइडच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये ना तुम्हाला एक डेफिनेशन पाहायला भेटते, फॉर्म्युला पाहायला भेटतो आणि SI युनिट पाहायला मिळतं। तर त्यामध्ये तुम्हाला पाहायचंय मास डेन्सिटी, मास डेन्सिटी नंतर पाहायचंय वेट डेन्सिटी, मग पाहायचंय स्पेसिफिक व्हॉल्यूम, मग पाहायचंय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, मग पाहायचंय सरफेस टेन्शन, मग पाहायचंय कॅपिलॅरिटी। ह्या सगळ्याच्या सगळ्या दीज आर ऑल द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड। या सगळ्या फ्लुइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत। या सगळ्यांची डेफिनेशन प्लस फॉर्म्युला प्लस युनिट व्यवस्थित लर्न करायचं। यापैकी 101% 2 डेफिनेशन येणार आणि यांचे जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल तर खूप इझी असतात। फक्त फॉर्म्युला वापरायचा, व्हॅल्यू पुट करायचे, आन्सर काढायचं। न्यूमरिकल सुद्धा एक येणार म्हणजे येणार यावर। चला, पहिला टॉपिक पाहिला। सेकंड टॉपिक आहे पास्कल लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन। पास्कल लॉ म्हणजे काय की कुठल्याही एका पॉइंटवर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या तिन्ही डायरेक्शनने जो प्रेशर असतो तो इक्वल असतो। हा आहे पास्कल लॉ। पास्कल लॉचा यूज करून कोणकोणते ॲप्लिकेशन तयार केले तर पास्कल लॉच्या मदतीने आपण हायड्रॉलिक जॅक, हायड्रॉलिक प्रेस असे ॲप्लिकेशन केलेले आहेत, वेंचुरीमीटर, ओरिफिसमीटर वगैरे। मग बाळांनो, पास्कल लॉ म्हणजे काय? पास्कल लॉसाठी एक छोटीशी फिगर आणि स्टेटमेंट आहे आणि एक हे पण आहे छोटंसं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन। तर ते सुद्धा पाहायचंय। Px = Py = Pz असं ते छोटंसं एक्सप्रेशन आहे। मग पास्कल लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला प्रॉपर करायचे। ठीक आहे, केलं। त्यानंतर तिसरा पॉईंट करायचा प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस। प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस म्हणजे प्रेशर मोजण्याकरता यूज केले जाणारे डिव्हाइस। आता त्याच्यामध्ये सुद्धा काय काय येतं पहा बरं का। प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस मध्ये येतं यूट्यूब मॅनोमीटर, सिंपल यूट्यूब मॅनोमीटर आहे, पिझोमीटर आहे, त्यानंतर तुमचं इन्व्हर्टेड यूट्यूब मॅनोमीटर आहे, डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर आहे। त्यामधलं तुम्हाला सिंपल यूट्यूब मॅनोमीटर परफेक्ट करायचंय, पिझोमीटरची थिअरी करा, सिंपल यूट्यूब मॅनोमीटरचे न्यूमरिकल्स करा। सिंपल यूट्यूब मॅनोमीटरचे न्यूमरिकल प्लस थिअरी जर केली तर 101% ती एक्झामला येणार। मग प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस मध्ये तुम्हाला करायचंय पिझोमीटर आणि सिंपल यूट्यूब मॅनोमीटर यांची थिअरी आणि प्रॉब्लेम फक्त करायचे यूट्यूब मॅनोमीटरचे। फक्त यूट्यूब मॅनोमीटरचे प्रॉब्लेम करा। आणि अजून एक टॉपिक आहे बरं का, बॉर्डन्स ट्यूब गेज। तो पण टॉपिक एकदा वाचून जा, बॉर्डन्स ट्यूब गेजचा। त्यानंतर बाळांनो, प्रेशर आणि प्रेशरचे टाइप्स येतात एक्झामला, येतातच। प्रेशरचे 4 टाइप आहेत, ॲब्सोल्यूट प्रेशर, गेज प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशर। या 4 प्रेशरचे 4 डेफिनेशन तुम्हाला पाठ करायचे। 4 प्रेशरच्या 4 डेफिनेशन आणि सगळ्या प्रेशरची एक फिगर येते पहा, तर ती फिगर ड्रॉ करायची जी आपण आपल्या नोट्समध्ये घेतली आहे। त्यानंतर बाळांनो, तुम्हाला एक डिफरन्स पाठ करायचा आहे। आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइडचा डिफरन्स तुम्हाला पाठ करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी पाठ करायचा आहे। न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी तुम्हाला पाठ करायचा आहे।
ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो फक्त एवढे टॉपिक आहेत आणि ह्या सगळ्या टॉपिकमध्ये पूर्ण युनिट हा 14 मार्कांचा आहे. फक्त हे थिअरॉटिकल टॉपिक्स तुम्हाला परफेक्ट करायचे. कुठे काय करायचं मी सांगितलेलं आहे. यूट्यूब मॅनोमीटरचे न्यूमरिकल्स करा, फिजिकल प्रॉपर्टीचे न्यूमरिकल्स करा. एवढं जर तुम्ही केलं आणि थिअरी केली तर परफेक्ट 14 मार्क मिळणार. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ठीक. त्यानंतर सेकंड युनिट येतं बाळांनो, ते पण इम्पॉर्टंट आहे, हायड्रोस्टॅटिक्स. हे युनिट सुद्धा 14 मार्कांसाठी पाहायला मिळतं. 14 मार्कांचं युनिट आहे हायड्रोस्टॅटिक्स. हायड्रोस्टॅटिक्स मध्ये तुम्हाला डेफिनेशन करायच्यात. टोटल प्रेशरची डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय टोटल प्रेशर. त्यानंतर सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन, टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन करायची. टोटल प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन करायची. आणि त्यानंतर यावर येणारे न्यूमरिकल्स पण आहेत. पहिले याची डेफिनेशन करून घ्या. त्यानंतर प्रेशर डायग्रॅमचा कन्सेप्ट आणि प्रेशर डायग्रॅम कशी ड्रॉ करतात त्याचा एक्झाम्पल. प्रेशर डायग्रॅमची कन्सेप्ट म्हणजे डेफिनेशन, कन्सेप्ट आणि डायग्रॅम हे करायचे. त्यानंतर हायड्रोस्टॅटिक प्रेशर. हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय, म्हणजे थांबलेलं पाणी आहे आणि त्यामध्ये जर आपण एखादी प्लेट बुडवली तर प्लेटवर येणारा प्रेशर हा पाण्याचा प्रेशर आहे, पण थांबलेल्या पाण्याचा प्रेशर आहे, म्हणून त्याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणतात. मग हायड्रोस्टॅटिक प्रेशरची डेफिनेशन करायची प्रॉपर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला न्यूमरिकल्स करायचे. एवढी थिअरी जर केली ना तुम्ही, फक्त टोटल प्रेशर, सेंटर ऑफ प्रेशरची डेफिनेशन, प्रेशर डायग्रामचा कन्सेप्ट आणि डायग्राम, त्यानंतर हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय त्याची डेफिनेशन, एवढी थिअरी केली तरी पुरेशी या युनिटमध्ये. एवढीच थिअरी करायची. आणि प्रॉब्लेम कोणते करायचे, तर प्रॉब्लेम करायचे तुम्हाला व्हर्टिकल प्लेट जर पाण्यात बुडवली तर तिच्यावर डेव्हलप होणारा प्रेशर, आणि इन्क्लाइंड प्लेट जर पाण्यात बुडवली तर तिच्यावर डेव्हलप होणारा प्रेशर, याचे न्यूमरिकल एक्झामला येतात म्हणजे येतात. त्यातल्या त्यात खूप साऱ्या प्लेट आहे. ट्रायंग्युलर प्लेट आहे, स्क्वेअर प्लेट आहे, रेक्टँग्युलर प्लेट आहे, सर्क्युलर प्लेट आहे. एक्झामला हमखास रेक्टँग्युलर आणि सर्क्युलर प्लेटचे प्रॉब्लेम येतातच. एक प्रॉब्लेम येईल व्हर्टिकल प्लेट पाण्यात बुडवली याचा, आणि एक प्रॉब्लेम येईल इन्क्लाइंड प्लेट जर पाण्यात बुडवली तर त्यावर डेव्हलप झालेला टोटल प्रेशर आणि सेंटर ऑफ प्रेशरचा. एवढे 2 टाईपचे न्यूमरिकल करा आणि एवढी थिअरी करा, तरी तुम्हाला या युनिटमध्ये 14 पैकी कसे पण 10 ते 12 मार्क्स मिळून जातात. हे 3 डेफिनेशन आणि हे 2 टाईपचे न्यूमरिकल. घेतला स्क्रीनशॉट. त्यानंतर बाळांनो युनिट नंबर 3 पाहायला भेटतो. युनिट नंबर 3 आहे हायड्रोकायनॅमॅटिक्स अँड हायड्रोडायनॅमिक्स. टोटल 12 मार्क्सचा म्हणजे 12 मार्कांचा हा युनिट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फ्लुइड फ्लोचे टाइप्स लिहायचे. फ्लुइड फ्लोचे वेगवेगळे टाइप्स आहेत. युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, कॉम्प्रेसिबल फ्लो, इनकॉम्प्रेसिबल फ्लो, टर्बुलंट फ्लो, लॅमिनार फ्लो, अजूनही भरपूर, रोटेशनल फ्लो, इरोटेशनल फ्लो वगैरे वगैरे. तर टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो कोणते ते व्यवस्थित करा. त्यामध्ये पण कोणते कोणते करायचे पहा प्रॉपर. स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, लॅमिनार फ्लो, टर्बुलंट फ्लो, कॉम्प्रेसिबल फ्लो, इनकॉम्प्रेसिबल फ्लो. हे टाइप्स ऑफ फ्लुइड फ्लो आहे. हे तुम्ही प्रॉपर करा. हे एक्झामला येतं म्हणजे येतच. त्यानंतर बाळांनो रेनॉल्ड्स नंबरची डेफिनेशन, रेनॉल्ड्स नंबरचा फॉर्म्युला, आणि त्याला युनिट नाहीचे, इट हॅज नो युनिट. रेनॉल्ड्स नंबरची डेफिनेशन आणि फॉर्म्युला करायचा प्रॉपर. ठीक आहे. रेनॉल्ड्स नंबरचा ऍप्लिकेशन हे की बाबा जर रेनॉल्ड्स नंबर 2000 पेक्षा कमी आहे, 2000 पेक्षा कमी आहे, तर तो लॅमिनार फ्लो आहे. रेनॉल्ड्स नंबर जर 2000 पेक्षा जास्त आहे, 2000 ते 4000 मध्ये असेल तर तो ट्रान्झिएंट फ्लो आहे. आणि 4000 पेक्षा जास्त आहे रेनॉल्ड्स नंबर, 4000 पेक्षा जास्त, तो टर्बुलंट फ्लो आहे. त्यानंतर तुम्हाला डिस्चार्जची डेफिनेशन, डिस्चार्जचं युनिट आणि डिस्चार्जचं ऍप्लिकेशन करायचे. ठीक आहे. डिस्चार्जची डेफिनेशन, रेनॉल्ड्स नंबरची डेफिनेशन आणि टाइप्स ऑफ फ्लुइडची डेफिनेशन. यामध्ये अजून 2 टॉपिक ऍड करायचे तुम्हाला, मी सांगतो ते. तुम्हाला कंटिन्युटी इक्वेशन करायचे. कंटिन्युटी इक्वेशन A1 V1 इज इक्वल टू A2 V2. कंटिन्युटी इक्वेशन प्रॉपर करा. त्यानंतर बर्नोलीज थेरम, तो पण प्रॉपर करा विथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. बर्नोलीज थेरम, त्यानंतर कंटिन्युटी इक्वेशन आणि हे सगळे टॉपिक, एवढे टॉपिक तुम्हाला प्रॉपर करायचे. ठीक आहे. आता यामध्ये थिअरी तर पाहिली युनिट नंबर 3 ची काय काय सांगितली मी, तुम्ही तर व्यवस्थित ऐकली असेल. आता तुम्हाला काय करायचंय,
तर तुम्हाला बर्नौलीज थेरम आणि कंटिन्युटी इक्वेशनचे न्यूमरिकल या युनिटमध्ये पाहायला भेटतात. यामध्ये सुद्धा 2-3 टाईपचे न्यूमरिकल आहेत. 3 टाईपचे न्यूमरिकल कसे माहिती आहे का तुम्हाला? त्यामध्ये तुम्हाला आहे ना डिस्चार्ज कॅल्क्युलेट करायला लावतात, कधी प्रेशर कॅल्क्युलेट करायला लावतात कधी कधी. त्यामध्ये एक व्हर्टिकल पाईपचा प्रेशर आहे, म्हणजे व्हर्टिकल पाईपचे न्यूमरिकल आहे. व्हर्टिकल पाईप म्हणजे पाईप असा उभा असतो. एक हॉरिझॉन्टल पाईपचा न्यूमरिकल आहे, ज्याच्यात पाईप हॉरिझॉन्टल असतो, आणि एक इन्क्लाइंड पाईपचा न्यूमरिकल आहे. या 3 टाईपचे न्यूमरिकल कसे करतात हे मी लेक्चरमध्ये सांगितलंय, रिव्हिजनमध्ये सुद्धा. त्या 3 पैकी एक न्यूमरिकल येणार म्हणजे येणारच, आणि ही थिअरी करायची. असा 12 मार्कांचा हा युनिट आहे. व्यवस्थित करा. यामध्ये थिअरी ऍड करा, कंटिन्युटी इक्वेशन आणि बर्नौलीज थेरम. चला बाळांनो, आता युनिट नंबर 4 पाहायला मिळतो. युनिट नंबर 4 हा सगळ्यात जास्त वेटेज असलेला युनिट आहे. युनिट नंबर 4 आहे फ्लो थ्रू पाईप्स अँड पंप्स. फ्लो थ्रू पाईप्स अँड पंप्स हा 20 मार्क्सचा युनिट आहे बाळांनो. 20 मार्क्सचा युनिट आहे हा. टोटल 20 मार्कांचा युनिट आहे. या युनिटमध्ये तुम्हाला काय काय करायचंय? तर या युनिटमध्ये तुम्हाला सुरुवातीला करायचंय बाळांनो, जे काही त्या ठिकाणी हेड लॉस होतो, हेड लॉस होण्याचे 2 कारण आहेत. एक होतो मॅक्सिमम हेड लॉस, एक होतो मिनिमम हेड लॉस. तर जो मॅक्सिमम हेड लॉस होतो तो फ्रिक्शनमुळे होतो, त्याला म्हणतात फ्रिक्शनल लॉस. आणि फ्रिक्शनल हेड लॉस कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे बाळांनो, डर्सी-वेशबॅचचं इक्वेशन FLV²/2GD, तो फॉर्म्युला. आणि त्यावरील पहिल्या टाईपचे न्यूमरिकल करायचे. दुसऱ्यांदा येतं बाळांनो मिनिमम हेड लॉस. मिनिमम हेड लॉस मध्ये येतं की ज्यावेळी पाईपचा डायमीटर कमी होतो, डिक्रीज इन डायमीटर ऑफ द पाईप, किंवा पाईपचा डायमीटर अचानक वाढतो, आहे की नाही, इन्क्रीज इन द डायमीटर ऑफ द पाईप, किंवा पाईपला एखाद्या ठिकाणी बेंड येतो, किंवा त्या ठिकाणी पाईप जो आहे म्हणजे पाईपमध्ये जेव्हा पाण्याने एंट्री घेतली, हेड लॉस ड्यू टू एंट्रन्स, जेव्हा पाईपामधून पाणी रिझर्वायरमध्ये गेलं म्हणजे हेड लॉस ॲट द एक्झिट. हे जे काही मिनिमम हेड लॉस आहेत ते तुम्हाला प्रॉपर करायचे. मग हे मिनिमम हेड लॉस करायचे, त्यावरील न्यूमरिकल्स करायचे. मग मॅक्सिमम फ्रिक्शनल हेड लॉस असतो, डर्सी-वेशबॅच इक्वेशन, त्यावरील न्यूमरिकल, आणि त्यानंतर मिनिमम हेड लॉस. पर बाळांनो, हा जो युनिट आहे ना हा थोडासा वाचते. यामध्ये नेमकं काय काय करायचं ते मी तुम्हाला नक्कीच सांगेल, पण नेक्स्ट लेक्चरला. म्हणजे काय होईल की त्यामध्ये मला डिटेलमध्ये सांगता येईल. हे जर आपण इथे सांगायला लागलो तर फार लेंदी होईल हे लेक्चर. तर पहिल्या 3 युनिटमध्ये तुम्ही आज करा. उद्याच्या लेक्चरला मी नक्कीच ऑनलाईन येईल, आणि त्यापुढे पुढच्या सगळ्या युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 4चे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, तर आज आपण थांबूयात बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. ओके, त्यामध्ये युनिट 4 आणि युनिट 5चे इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि न्यूमरिकल्स पाहू. ओके, बाय स्टुडंट्स.